भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून या चतुर्थ खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. भाग 3मधील चॅप्टर 8 आहे विवेकशीलता आणि एकाग्रता. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्ध गो 14,194. अशा प्रकारे समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. विवेकशीलता आणि एकाग्रता. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. भगवान बुद्ध काय म्हणतात? प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, अस्तायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग होय. आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. आपण श्रीमंत असाल तो आपल्या विचाराचा परिणाम, आपण गरीब असाल आपल्या विचाराचा परिणाम. सध्या जे आहेत त्याचे परिणाम म्हणजे तुमचे विचार त्या पद्धतीचे आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा परिणाम म्हणून तुम्ही जे सध्याचे हाल आहेत ते तुम्ही आहेत. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. सध्या जे तुम्ही आहात, तुमचे जसे विचार आहेत तसे तुम्ही बनलेले आहात. जर मनुष्य दुर्विचाराचे बोलू लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत असतो. त्याचं दुःख त्याचा पाठलाग करीत असतो, करीत राहते. आणि शुद्ध विचाराने बोललेले आणि चाललेले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका. आपल्या विचारावर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेल्या हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. म्हणजे चांगल्या मार्ग, सत्याच्या मार्गाला लागा. शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी, कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. कशा तरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याप्रमाणे चिंतन रहित म्हणजे बगर विचाराचं रहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही. म्हणजे शाकार म्हणजे गवताचा प्रकार आहे. आणि ज्यावेळी ती झोपडी तयार करायची असते त्यावेळी त्या शकार नावाच्या गवतानं झाकत असतात. आणि ते व्यवस्थित जर झाकलं नाही तर त्या घरामध्ये पाणी गळते. म्हणून म्हणतात की व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही. त्याप्रमाणे
चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाट तसे भरकटत होते. परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने लुब्ध गजाला वळवितो. माहूत म्हणजे हत्ती चालवणारा. हत्तीच्या मानेवर बसतो आणि अंकुश एक लोखंडाचा अंकुश असतो, त्या अंकुची धार असते आणि तो त्या हत्तीची एक जागा आहे, मेन जागा. त्या जागेवर जर मारला तर हत्ती आकळतो. म्हणून म्हणतात माहूत अंकुशाने लुब्ध गजाला वळवीत असतो. म्हणजे एरीच्या हत्तीला किती मारा त्याला नाही लागत, परंतु त्याचे जो नाजूक भाग आहे त्याच्या डोक्याच्या बाजूला मस्तकावर त्याच ठिकाणी त्या अंकुशाचा तो माहूत हत्तीला, त्या माहूत म्हणजे त्या हत्ती जसा घोडे चालणारा घोडस्वार तसा हत्तीवरचा त्याला माहूत म्हणतात. तर तो हा माहूत त्या हत्तीला बरोबर त्याच टोकाचा तिथे त्याला तो गज टोचतो आणि तो हत्ती आकळतो. मग जिकडं त्यानं वळवलं त्या माणसानं, त्या माहुतानं तिकडं तो हत्ती जातो. त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे. तो म्हणते जसं हत्तीला तो माहूत वळवीत असे त्याप्रमाणे मी माझ्या मनाला, पहिले माझं मन मोकाट होतं, कुणीकडे जात होतं, पण आता मात्र मी त्याच्यावर अंकुश लावलेला आहे, नियंत्रित केलेला आहे. दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सतधर्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. आईबाप अपतेष्टापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते. जेवढं आपले नातेवाईक आपले आईवडील करू शकत नाहीत तेवढं मनावर जर आपण ताबा मिळवला तर तेवढं हित करते. म्हणून आईबाप अपतेष्टापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते. आता जागरूकता, कळकळ आणि धैर्य, अप्रमाद आणि वीर्य. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तिथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रिस्तामध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेल तट्टूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य
चिंतनशील असतो. दक्षता अप्रमाद अमर आहे. अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे. अप्रमादित हे कधीच मरत नाही. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत. उलट प्रमादी हे मृतवत आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान चित्त राहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखर सुखी असतो. आळशीपणा म्हणजे अपयश. सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी ह्यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा. प्रमादात फसू नका. विषयभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे, अशा पुरुषांचे यश सारखे वाढत असते. अशा प्रकारे आपण 2 चॅप्टर याच्यामध्ये पाहिलेत आणि तिसरा चॅप्टर आपण घेतो. तर मला वाटते आज आपण इथे थांबूया. परत भेटू उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. माझे सर्व सबस्क्रायबर आणि जेवढे धम्मश्रवण करणारे सर्व जाती धर्मातील माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वाला नम्र विनंती करतो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐका. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्राला दाखवा, आपल्या मित्राला शेअर करा. सर्वाला सांगा भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवाच्या हितासाठी आहे. म्हणून जाती धर्म बाजूला सोडून आपण समतेचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा, ही सर्वाला नम्र विनंती. गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलवर हे माझे व्हिडिओ असतात. तरी आपण या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भारत. धन्यवाद मित्रांनो.